राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता पाठीमागं पहा, गोदड्या, कपड्याची वळंबण, कपडी बिपडी सगळी. तर मित्रांनो, आता ही परिस्थिती गावाकडं आहे. आपली बारीक बारीक घरा, मग त्याच्यातच काही गथुडी गाथुडी, आपली कपडी सगळी अशी लोंबेल गोदड्या ह्या सगळा राहत आहे. पण मित्रांनो, आता काय करणार, आहे ती परिस्थिती. आपला आहे तसा घर, आपण करतोय तसा स्वयंपाक, आपली आहे तशीच चूल, आणि ज्या खातोय त्या रिअल परिस्थिती माझ्याकडून म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये आमच्या एका सरांनी कमेंट केली होती का प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं कपडे आहेत ना, मग चांगले नाही राहते. पण मित्रांनो, आता ज्या कपडे मी नेहमी घालतोय ना, तेच आता त्याच्यावर काय आपल्याला व्हिडिओ बनवायचे म्हणून नवे कपडे नाही ना घेता येते. असो मित्रांनो, कसं आहे, आजचा व्हिडिओ पुन्हा आपल्याला थोडासा हसू येईल ऐकून, कारण आमची भाषा ही डांगाने मायाळू भाषे. तर बऱ्याच मित्रांनी मला कमेंटमध्ये की खरंच तुमची भाषा चांगली आहे. तर आज मी माझी परिस्थिती, माझं शिक्षण कसा झाला, कसं दिवस गेलं हे सांगणार आहे मित्रांनो. खरंच मित्रांनो, जुना जमाना आहे ना, तो खरंच चांगला होता. आता थोडा जमाना वेगळा झाला आहे. आता जुन्या शाळा कशा होत्या या सगळ्याच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. आता खरा सांगायचा म्हणला तर मी फक्त 10वी नापास आहे. आता 10वी नापास म्हणजे बरेच मित्र मला विचारतात का तुमचं शिक्षण किती झालं आहे, तर मी सांगतो 10वी नापास आहे. मी जर म्हणलो मी 12वी पास आहे, तर मग आता तुम्ही काय मला दाखला मला निकाल पाय येणार नाही. पण मित्रांनो, सत्य बोलायचा. आणि ह्या परिस्थितीत आम्ही या ब्लॉग चॅनल यूट्यूब चॅनल येऊ असं आम्हाला कधी आमच्या स्वप्नातही नव्हता मित्रांनो. पण आलो, एक परमेश्वरानं ती कला दिली. तर आता 10वी नापास झालो म्हणजे तिला काय आमच्या शिक्षकांचा दोष नाही मित्रांनो, तो सगळा दोष आमचाच. तर कशी शाळा झाली मित्रांनो, तर मी शाळा सुरुवातीला आमच्याच गावात होतो, शेलुऱ्याला. आमच्या गावामध्ये तेव्हा 4थीपर्यंत शाळा होती आणि एकच वर्ग राहायचा. एक वर्गामध्ये म्हणजे शाळा एकच राहायची, एकच रूम राहायचा, त्याच्यात 4 वर्ग भरायचं, 1ली, 2री, 3री, 4थी. आणि 2 मास्तर. आम्हाला त्या टायमाला धोत्रावाले गुरुजी राहायचं, तेव्हा गुरुजी म्हणायचो आम्ही, सरही नाही म्हणायचो, गुरुजी म्हणायची. बऱ्याच गावांमध्ये ही प्रथा गुरुजी गुरुजी अशी म्हणायची नाही का सराली. आणि मग एक हेडमास्तर राहायचं आणि एक शिक्षक राहायचं. मग 4थीच्या पोराला शिकवायला लागलं का मग दुसऱ्या पोराने गप बसायचा, तिने वाचित बसायचा काहीतरी. तर मग आता तेव्हा सुरुवातीला कसा झाला मित्रांनो, मला शाळेत घातला इडं आमच्या गावात माझ्या वडिलांनी. मग सुरुवातीला गेलो का, तर एक खापराची पाटी होती, खापराच्या पाट्या राहायच्या अशा, त्या पडली का फुटून जायची. काही राहायच्या अशा पत्रीच्या, पण खापराची राहायची. मग ती खापराची पाटी आणि एक थैली अशी काखात गुंतवून, ती काखात गुंतवून थैली, आणि मग जायचो शाळामध्ये. आणि मग तिथे गेलो का सुरुवातीला मग नाही असल्यामुळं पोरा बिट पैशी हा नाही आलाय, आणि आपण चेवरून जायचो का आता काय कसा काय. मग काहीतरी असा येटुळ आता सुरुवातीला काय आपल्याला लगेच लिहिता येतं ना मित्रांनो. मग शाळेत गेलो. मग त्या आमच्या गुरुजीने मला एक पुस्तक दिला असा बालभारतीचा, आणि मग त्या पुस्तक आणि त्या घेतला. तर तिचे काय फक्त म्हणजे काय पैसे चित्र दिसायची, मस्त चित्राच पैसे फक्त. आणि मग चित्रा पैसे मग मास्तर म्हणायचं, मग 1-2 असा फळा राहायचा, तिचे 1-2 शिकवायचं हळूहळू. पण मित्रांनो, तेव्हा आहे ना, तेव्हाच सर मोकार ठोकायचं धरून, चुकला ना सडी राहायची एवढी लांब, इळाच्या काठीची नाही तर मग टणठणीची.
हात पुढं करायला लावायचं, ध्यानात टोला ठेवून. हात चुकावला का कुली हो सटकी असा हात लाल होऊन जायचं. मग सरेल तो आम्ही जरी पाहिलं ना गावात तरी आम्ही पळून जायचो लांब. आणि मग मित्रांनो मग कसा मग हळूहळू ही शाळा चालू झाली. आणि तेव्हा शाळाचा टाईम असा राहायचा का सकाळची 7:30ला शाळा भरायची आणि 10:30ला सुटायची, 2 टाईम राहायची. मग मागून 2:30 वाजता भरायची, 5ला सुटायची. घंटा तेव्हा घंटा राहायचा, ठाण 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 ठाण. एकदा घंटा वाजला का अख्ख्या गावात ऐकू यायचा, अख्ख्या शिवात ऐकू यायचा. आता घंटाही म्हणजे वाजित नाही कोणी नाही का, टायमिंगमध्ये आपलं पोरं जाऊन शाळेत बसतात. आणि मग त्या जायचो यायचो. मग सुरुवातीला जून महिन्यातच आपण शाळा उडते ना, मग तेव्हा पाणी पका यायचा पाऊस, आमच्याकडं मोकार पाऊस मित्रांनो. मग पोती पांघरायचो, पान घुंगडं ते पांघरायचो. मग शाळेत जायचो यायचो. पक्का चिखल, काहीच्या चपला मित्रांनो, कायचा काय परिस्थिती गरीब घरची. आणि काहीच नाही राहायचं. मग यायचा जायचा, पिणं नव्हतं नाहीच राहायची मित्रांनो. आता पहिलीच्या पोराला पाठीने दप्तर घेतला ना तर चालू सुद्धा नाही एवढा दप्तर, एकदम मस्त बॅग राहायची. आमच्या काकात अशा पिशव्या गुतावल्या तंगुसाची पिशवी. आणि मग जायचा याचा आपला हळूहळू मग 1, 2, 12 खडी यायला लागली मला. आणि मग पण आमचा काय राहायचं मित्रांनो माहिती का, तेव्हा आयतवारी म्हणजे रविवार सुट्टी राहायची. शनिवारी नाही राहायची अर्धी शाळा, सोमवारची राहायची अर्धी शाळा. कारण सोमवारची आमचा राजूरचा बाजार ना. मग त्या टायमाला ना मग सोमवारची ती शाळा अर्धी राहायची. मग हळूहळू मग शाळा जायचा यायचा. पक्का टुकार जोडीदार तवा. टुकार म्हणजे अशी नव्हती पोरा, पण मग पोरांमध्ये गेलो का मग इटी दांडू हे आमचं खेळायचं. धसका, चिली, आट्यापाट्या हे खेळ राहायचं तवा. मग शाळा सुटली का सकाळची 10:30ला मग या खीर जेवायचा बिवायचा हे असं खेळ खेळायचं. कुठं पावसाळा राहायचा मग डोबणीमध्ये जायचा, भेरकडे खेकडे धरायच्या, त्याच बुजून खायच्या जोडीदारां. आणि मग घटकी जोडीदारांमध्ये तर घटकीत मारकुटी कळवंडी ह्या अशा व्हायच्या. पण आमचे आई बापा तेव्हा अशी काही पोरांच्या म्हणजे कळवंडी झाल्या तरी भांडण नाही करायची. कारण आता पोरा एकत्र जाणार ह्या सगळाच माहीत राहायचा नाही का मित्रांनो. मग इथं शाळा झाली थोडीशी, वाजता येता आला. मग मागून मग पुन्हा तिसऱ्यातून पुन्हा पहिलीला जाऊन देवठण या ठिकाणी गेलो. नवीन आश्रम शाळा निघाली होती तिथं, येता 2रीपर्यंत होती. तिथं पोरा लागत होती पहिलीला. तिथं गेलो. सुरुवातीच्या काळात पक्की मजा वाटली. शाळाचं म्हणजे आमच्या बापानं घातला ना मला, तेव्हा पक्की मजा वाटली. सुरुवातीला असा वाटला का चला मग शाळात पक्का काय काय भेटत आहे. चपात्याही भेटत त्यात मस्त कालवान सगळा, साबणा सगळा भेटत आहेत. आता घरी चपात्या कधीतरी भेटायच्या मित्रांनो, बाजरीच्या भाकरी म्हणजे आपण भाकरी खायचं पण नागलीच्या भाकरी राहायच्या तवा. आणि मग त्या आनंदाचं गेलो तिथं. मग तिथं नवीन शाळाने गेलं ना, थोडा अनुदान कमी होता. मग कधी कधी दोघाचा अर्धी भाकर खायला लागायची. मग कायचं मित्रांनो घरचाही देणे याचा पका रडायचो आम्ही. मग दुसरी आला का घरी सुट्टीला, एक तर 2-4 महिन्यातून एकदा सुट्टी भेटायची. आणि एकट्याला काय येता यायचं नाही, एवढा लांब सुधारायचा नाही. मग या असंच पोरा आला घरी का मग जाताना पका रडायचो आम्ही. आमची आजी राहायची जाताना मुकं घ्यायची. महिला लोक होती मित्रांनो तेव्हा. मुकं घ्यायची घरी शाळा जाताना कुठे आई बापा आपली. आता नाही घेते मित्रांनो, चला असो. मग जाता येता काय मग रडत जायचो शाळामध्ये. मग इकून तिकून तिकडं 4थी 5वीपर्यंत आलो. पण मी हुशार होतो मित्रांनो तेव्हा, हुशार झालो होतो. मला गाण्यांचा पक्का याड, गाणी भाषणं करायचो. ही स्टेजची डॅरिंग आहे ना, मी शाळातच शिकलो मित्रांनो तेव्हा. आणि मग तिथून कसं तरी दिवस काढलं. आणि मग नाही करमायचा. मग पिंपरकण्याला इथं मराठी शाळा आलो. मग इकडं आलो. मग मित्रांनो तेव्हा थोडी अशी सुधारणा झाली
का मग पकड मित्र भेटायचं, सुट्टीत शाळा सुटली काय येऊन जाऊन करायचो. पण पायाला काही चप्पल नाही राहायची मित्रांनो, येऊन जाऊन करायचो. पान कागद आपला पांघरायचा, पका वारा पाणी राहायचा, पावसाळ्यात उन्हाळ्यात नाही काही, पावसाळ्यामध्ये पका पाणी राहायचा, झुऱ्यांमधून गुडघ्या एवढल्या पाण्यामधून जायला लागायचा. आणि मग येऊन जाऊन मग तेव्हा गावामध्ये ना एक देवळाचं एक टी व्ही आली, ग्रामपंचायतीला एक टी व्ही आली. मग ते टी व्ही पाहायला, सारखं पिक्चर पाहायला. मग सांगा मित्रांनो, कायचा अभ्यास आणि कायचा काय. मग आपण ज्या टायमाला आहे ना शिक्षण होता आपल्याला शिकायचा होता, तेव्हा शिक्षणाचा महत्त्व आपल्याला कळालाच नाही. आणि नाही कळत मित्रांनो, खरंच त्या वयात नाही कळत. आता कळत आहे पण कळून उपयोग नाही. कोणची गोष्ट जेव्हा कळत आहे ना आपल्याला, तेव्हा वेळ निघून जायला राहते. पण आता ती वेळ निघून गेली. आता शिक्षणाची वेळ नाही, आता शेतीच करायची वेळ आहे मित्रांनो. आणि मग इथं असं पोरा जोडीदार भेटायचं. मग त्या पोरांमध्ये रात्रीची जायचा, आपला ओळा बुजायचा, पका कोणाचाही ओळा चोरायचा, हरभरा चोरायचा. तेव्हा हरभरे पकड यायचं. आता हरभरे पिकते नाही, काहीच नाही मित्रांनो, सगळा केमिकल झाला आहे. आणि एक मित्रांनो बारीक थोडासा आम्ही इथं साहतो असताना एक किस्सा म्हणजे असा, का गाडी जर पहिली ना, मोटरसायकल, एखादी मोठी ट्रक, एस-टी, पक्की मजा वाटायची. फार तिच्याजवळ किती लांब असू द्या, पळत जायचं तिच्याकडं. गाड्या कमी होत्या, सायकली तर गावात 1-2च राहायच्या. आता प्रत्येक घरोघरी मोटरसायकली झाल्यात. आणि ह्या फोन तर असा ट्रेन वाजलेला फोन फक्त पिक्चरमध्ये पाहायचो. आणि गावात गाडी आली का मग 1 तासभर त्या गाडीपाशीच थांबून राहायचा, पका उलटा पालटा निरीक्षण करत, तिची चाका कशी आहेत, तिचा कसं आहे काय ह्या पाहायचो. कारण आम्ही गाड्या कशा खेळायचो, कौलांच्या गाड्या राहायच्या आमच्या, अशा बारीक बारीक गाड्या खेळायच्या, अशा दोरी बांधायची तिला ओढायचा. आणि मग असा आमचा मित्रांनो दिनक्रम राहायचा. पैसे नसायचं, कधी दुकानात गेलो तर चॉकलेटला पैसे 1 रुपया नाही राहायचा. गावात गारी यायच्या सगळ्या गोष्टी. पण आपल्या आईबापाने दिवस गरिबीत काढून आपल्याला शिकवला, पण आपण नाही शिकलो. ते आपल्या गुरुजींचा पण दोष नाही. पण आमच्या आजच्या विद्यार्थी मित्रांनी मी नक्कीच सांगेल का खरंच पुढे गेलो आपल्याला महत्त्व कळलं. शिका आपण पण. पक्क वाईट दिवस गेले मित्रांनो शाळामध्ये. इकडं तुकारके म्हणजे कर उघळा चोर, जाई खेकडीली, जाई माशेली, ह्या सगळ्या गोष्टी तोडका मोडका कसं तरी मित्रांनो शिक्षण झाला. आणि 10वीपर्यंत आलो आणि 10वी नापास झालो. आता 10वी नापास झालो तर मग 10वी नापास झाली, मग थोडी नाराज झाली. पण आपण असं नाही केला अभ्यास तर मग कसा फळ भेटणार आहे मित्रांनो, नाही का. त्यात सरांचा नाही दोष, आपलाच दोष. 10वी नापास झालो आणि मग असाच फिरत मग मोबाईलचा जमाना आला थोडा नाही का. पण मला लिहिता वाचता चांगला येत आहे. मग त्या लिहिता वाचता आल्यामुळं मग थोडीशी इंग्लिश येते आणि थोडीशी लिहिता वाचता येते. मग हळूहळू भरपूर असं दिवस काढीत नेलं. आमचं वडीलही काही मध्यंतरी काही आजारांना वारलं. मग नंतर लगीन झाला मित्रांनो. आता लगीन झाली. मग आता लगीन म्हणजे आपल्या गावरान भागात कसं आहे मित्रांनो. तर मग त्या लगीन झाला नंतर हळूहळू ह्या मोबाईल मग जरी बारीक मोबाईल होता तेही चालवता यायचं नाही मला. आणि मी स्क्रीन मोबाईल पैसे ना असं लोकांकडे यायचं, अशी पुरायची बोटा. मी म्हणतो या कशी काय बोटा फिरत असतील, खाली भाषण याच्यात काय कळत असेल. पण हळूहळू नंतर त्या बरोबर माहीत होत गेला. आणि कसा आहे तोडका मोडका कळलं ना मित्रांनो. शिक्षण झाला आणि यूट्यूब मी लोकांचं चॅनल पाहायचो. मग त्या म्हणायची एवढा पगार होतो यूट्यूबमध्ये, तेवढा पगार होतो. मला वाटायचं ह्या खोटं आहे ह्या सगळा खोटे. आणि ह्या लोक कायला काय दाखवतात. पण माझ्या एका मित्रांना सांगितलं का खरंच यूट्यूबमध्ये काहीतरी भेटत आहे. म्हणलं चला मग आपण यूट्यूब खोला. पण मला याच्यात जर काहीच म्हणून खरी येत नव्हता, मोबाईलही साधा चालवता येत नव्हता. मग मी गाण्यांचा एक चॅनल काढला होता त्या टायमाला. मग तो सगळा करून द्यायचा. तोही मॉनिटाईज झाला पण तोही फेल गेला. तिथे हारलो. मग नंतर हे ब्लॉगचं चॅनल पाहायला लागलो. मी म्हणे हे तर बनवताच येणार नाही मला, कसा बनवतात आणि कसा बोलायचं हेही माहीत नाही मित्रांनो. पण तसाच मग त्या मित्राला सांगितलं मला असं चॅनल खोलायचे. चॅनल खोलला आणि मग लागलो व्हिडिओ बनवाय हळूहळूचं. ते काही लोक पैसे नाही कोणीच, 1-2 लोक पैसे सुरुवातीला. आणि ज्या पैसे गावातली काही अशी तुकार माकार त्यापैकी नाव ठेवायची. म्हणजे काहीही बोलत आहे काहीही बनवतोय अशी म्हणायची लोकाही म्हणायची. आणि मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये ना आपल्या घरच्यांचाच पक्का विरोध राहतोय आपल्याला. आणि मग त्यापैकी बोलायची म्हणायची काही बनवतोय
पण मग मित्र म्हणा तू जिद नको सोडू, टाकीतच रे. मग मी व्हिडिओ टाकीतच राहिलं. हळूहळू लोकांनी पया लागली, पक्की पळत 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 हळूहळू 7-8 महिन्यांना चॅनल मॉनिटाईज झाला मावाला. आणि मग मॉनिटाईज झाली हो मित्रांनो, पहिलाच पगार आला. तेव्हा मला कुठंतरी खरा वाटला या. आणि मग ह्या गोष्टी खऱ्या वाटून आणि मग आता इथपर्यंत आलो मित्रांनो, तर भारी वाटला. पक्क्या मित्रांनी प्रतिसाद दिला, आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि आता भारी वाटला. थोडाफार शिकलो नसतो ना मित्रांनो, कसं आहे 10वी का नापास, तर कशाचा ह्या मोबाईल आणि कशाचा यूट्यूब चॅनल, कशाचा काय शेती तर करायचं लागते, पण आताही करायचं लागते, तेव्हाही करायचं लागले असते. कुठेही आपला. आणि मित्रांनो मजुरी करली, नारायणगावला खुरपणीवर जायचो, इथं 15 रुपये 20 रुपये रोजाना कामं केली. सगळ्या गोष्टी आईबापांबरोबर खायला तर भेटायचं, पण पैसेच नाही राहायचं मित्रांनो. आणि आता स्वतः या यूट्यूबमध्ये आलो आहे, मोबाईल यायला लागला, थोडा तोडका मोडका शिक्षणाचा फायदा झाला, स्टेज डेअरिंगचा फायदा झाला, तर मस्त वाटलं मित्रांनो. आणि मग मित्रांनो ह्या गोष्टी हळूहळू यूट्यूबमध्ये सक्सेस झाल्या. आपण सगळ्यांनी पक्का प्रतिसाद दिला, आताही प्रतिसाद देतात. आणि आज ह्या गावरान भाषेत तोडक्या मोडक्या भाषेत मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवला. हसू नका मित्रांनो, जे आहे ती परिस्थिती रिअल आणि जी आहे आमची भाषा, प्रत्येकाच्या भाषेचा जशी त्याला अभिमान असावा मित्रांनो. अशा परिस्थितीतून दिवस काढलं ती सांगायला जर गेला ना मित्रांनो ती परिस्थिती, तर भरपूरच मोठा व्हिडिओ होईल. म्हणून एक शॉर्टकटमध्ये मी व्हिडिओ आपल्यासाठी बनवला मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत. पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.